एक मोठी बातमी येते पुण्यामधून। अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाणार का असा प्रश्न आता यामुळे उपस्थित होतोय। दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेण्याची शक्यता आहे। भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे आणि त्यामुळे शशिकांत शिंदेंचा प्रस्ताव अजित पवार स्वीकारणार का याकडे लक्ष असेल। तर कालच अशी ही माहिती कळलेली होती की अजित पवारांनी सतेज पाटलांशी चर्चा केलेली आहे, त्यामुळे काँग्रेसलाही सोबत घेण्याच्या दृष्टीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चर्चा असल्याचं कळत आहे। आणि त्या दुसरीकडे शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेण्यासंदर्भात आता काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर पुण्यामध्ये अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आता वाढलेली असताना आता शिवसेनेलाही सोबत घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळत आहे किंवा त्या संदर्भात आता चर्चा होऊ शकते। भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे शशिकांत शिंदेंचा हा प्रस्ताव अजित पवार स्वीकारणार का याकडे लक्ष असेल। तर पुण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षीय एकवटणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर पुण्यामध्ये मुख्य सामना होणार आहे तो भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा आणि त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष साथ देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे पुण्यामध्ये आपल्याला एक आगळीवेगळी लढत पाहायला मिळू शकते। भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमधले तीनही घटक पक्ष आणि अजित पवार अशी लढत पुण्यामध्ये होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर पुण्यामध्ये खूप वेगवान अशा घडामोडी घडतायत। अजित पवारांची साथ करणं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना मान्य नाहीये। प्रशांत जगताप नाराज आहेत आणि त्यामुळे आता त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचं कळत आहे। आणि दुसरीकडे अजित पवारांनी काँग्रेसचे सतेज पाटील यांच्याशी बातचीत केल्याचं कळत आहे आणि आता जर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेण्यासंदर्भात त्यांच्या पक्षालाही सोबत घेण्यासंदर्भात जर चर्चा होणार असेल तर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष आणि अजित पवार एकत्र येण्यासारखा एक वेगळाच योग पुण्यामध्ये जुळून येऊ शकतो। त्यामुळे पुण्यामध्ये आगळी वेगळी युती किंवा आघाडी आपल्याला पाहायला मिळू शकते। भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीमधले तीनही घटक पक्ष आणि अजित पवार एकवटणार का आणि तसं झालं तर पुण्यामधला हा सामना नक्कीच रंगतदार होणार यामध्ये काही शंका नाहीये। तर काही वेळापूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माझाला या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण पाहूयात। प्रशांत जगतापांचं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढू आणि अशा संदर्भातून समोर जाऊ, परंतु बाकीच्या सुद्धा पक्ष त्या घटकांशी आम्ही चर्चा करतोय। सगळ्यांचं म्हणणं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी जर भाजपच्या संदर्भामध्ये आपला निर्णय घ्यायचा असेल तर कुठेतरी आपल्याला या बाबतीमध्ये एकत्र आलं पाहिजे। म्हणून या सर्व गोष्टीची चर्चा करून आपण तो निर्णय काल प्रशांत जगताप अध्यक्ष होते त्यांना सांगितलं होतं की आपण संबंधित सगळे शिवसेना, काँग्रेस आणि त्याचबरोबर अजितदादा गटांच्या बरोबर अध्यक्षांशी तुम्ही चर्चा करा। मी प्रत्यक्ष फोनवरून बोललेलो आहे आणि त्यांना सांगितलं तर तुम्ही चर्चा करून बघा काय याच्यातून एकत्रपणे व्यवस्थितपणे मार्ग आपल्याला सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा निघत असेल, सन्मानजनक अशा प्रकारची जर आपल्याला माहिती मिळत असेल, जागा मिळत असेल तर मार्ग काढा आणि त्यातून आपल्याला यांना का थांबवायचं यासाठी सगळे आपण एकत्र या अशा प्रकारची भूमिका आपण मांडलेली आहे। आता सत्तेच्या हव्यासापोटी ज्या पद्धतीने भाजप महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पक्षपोरी आणि पक्षाच्या बाबतीमधल्या भूमिका घेत आहे त्यामध्ये त्यांना दूर ठेवण्यासाठी एकत्र आले पाहिजे असा मतप्रवाह आहे। यानंतर बुलेटिन